या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शौर्य अबॅकस अकॅडमी। आपल्या मुलांच्या बौद्धिक क्षमतेसाठी अबॅकस हा सर्वोत्तम पर्याय। मुलांच्या मनातील गणिताची भीती नष्ट करून एकाग्रता वाढवणे, कॅल्क्युलेटरपेक्षा जलद गतीने आकडेमोड, मुलांची आकलन क्षमता वाढवून मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करणे ही आमच्या शौर्य अबॅकस अकॅडमीची वैशिष्ट्य। राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील अबॅकसच्या स्पर्धांसाठी सहभागी होण्याची सुवर्ण संधी। नवीन बॅच सुरू। यासह प्रथम आलेल्या 50 विद्यार्थ्यांना फी मध्ये 10% सवलत। स्क्रीनवरील नंबरवर आता संपर्क करा। आजच भेट द्या। शौर्य अबॅकस अकॅडमी, पारेगाव रोड, येवला। नमस्कार, आपण पाहत आहात SK9 येवला न्यूज। 24 दिवसांपासून बेपत्ता महिलेचा विहिरीत मृतदेह, अनैतिक संबंधातून खुनाचा संशय। निफाड येथे 24 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह जुना देवपूर रस्त्यालगत असलेल्या विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। अनैतिक संबंध व पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। रंभाबाई आनंदा काळे, वय 60, राहणार मामलेदार चौक, निफाड या स्थानिक रुग्णालयात काम करत होत्या। त्या बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचा भाचा प्रवीण घायाळ यांनी 24 फेब्रुवारी रोजी निफाड पोलीस ठाण्यात दाखल केली होती। तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व मोबाईल CDRच्या आधारे संशयित अरुण बाजीराव ढेपले, वय 45 याला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने महिलेचा खून करून मृतदेह विहिरीत टाकल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली। यानंतर पोलिसांनी घटनास्थळी शोध मोहीम राबवून रविवारी सायंकाळी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला। दरम्यान संशयिताने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश गुरव करत आहेत। SK9 येवला न्यूजसाठी निफाड प्रतिनिधी योगेश कर्डिले, निफाड। निफाड पोलीस स्टेशन येथे दिनांक 4/3/2026 रोजी मिसिंग क्रमांक 20/26 दाखल होती। सदर मिसिंगमध्ये ज्या रंभाबाई काळे आहेत, वय 60 वर्ष, या मिसिंग होत्याबाबत त्यांच्या भाचे यांनी तक्रार दिलेली होती। त्यानंतर माननीय पोलीस महासंचालक यांच्या विशेष मोहीम आणि त्या मोहिमेअंतर्गत आम्ही इथे स्क्वॉड तयार केलेला होता। महिला कर्मचारी त्या स्क्वॉडमध्ये होते। हे जे रंभाबाई काळे आहेत यांच्या मिसिंग शोध दरम्यान आम्हाला काही संशयित नंबर प्राप्त झाले आणि या संशयित नंबरच्या आधारे आम्ही एका व्यक्तीला इथे पोलीस स्टेशनला चौकशी आम्ही बोलवलेलं होतं। चौकशी दरम्यान जे इसम होते अरुण बाजीराव ढेपले हे उडवाउडवीची उत्तरं देत होते। त्यावरून आम्हाला अधिक संशय बळावला। त्यानंतर आम्ही त्यांना दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला बोलवलं असता ते पोलीस स्टेशनला हजर झाले नाही आणि त्यांनी पॉयझन घेतल्याबाबत आम्हाला बातमी आली। ते जनसेवा हॉस्पिटल येथे ॲडमिट आहेत अशी खबर मिळाली। त्यानंतर ते शुद्धीत आल्यानंतर आम्ही त्यांना अधिकचा विचारपूस केला असता त्यांनी या मिसिंगमधील जी महिला आहे रंभाबाई काळे यांच्याशी त्यांचे प्रेमसंबंध होते आणि त्यांच्या निवेदनात त्यांनी असं म्हटलं की हे लग्नाचा तगादा लावत होते आणि त्याला वैताग होते, ऑलरेडी मॅरिड होते अरुण ढेपले, त्यामुळे त्यांनी हे कृत्य केल्याचे निवेदन देऊन त्यांची बॉडी एका पडित विहीरमध्ये त्यांनी टाकून दिलं असल्याबाबत आम्हाला त्यांनी सांगितले, कबुली जबाब दिला आणि त्याप्रमाणे आम्ही शोध मोहीम राबवली आणि देवपूर शिवारात आम्हाला एक बॉडी एका पडित विहीरमध्ये मिळून आली। त्याप्रमाणे आम्ही निफाड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 69/26 BNS कलम 103, 238 आणि 226 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महावीर रेसिडेन्सी, नाशिक हायवे लगत प्रशस्त लक्झरी अपार्टमेंट, 2 BHK फ्लॅट, प्रशस्त पार्किंग, CCTV यंत्रणा, EV चार्जिंग पॉइंट, सोलर सिस्टम, लिफ्ट सुसज्ज। बुकिंग सुरू आहे। पाडव्याच्या मुहूर्तावर बुकिंग करा आणि मिळवा नामांकित कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर बाईक अगदी फ्री। बुकिंगसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा। भवरलाल लोढा नगर, मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालय पाठीमागे, येवला। आपले विनीत आदित्य श्रीमाळ, महावीर लोढा, इंजिनियर समकित बापना। त्वरा करा, थोडेच फ्लॅट शिल्लक।